मुंबई फायर ब्रिगेडमधील ही भरती प्रक्रिया 19 फूट उंचीवरून उडी मारल्यानंतर 200हून अधिक उमेदवार यात जखमी झालेत। यापूर्वीही अशाच प्रकारे मुंबई फायर ब्रिगेडमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार कधी जखमी झाले नाहीत। मग यावर्षीच इतके उमेदवार गंभीर जखमी होण्याचं कारण काय, असा सवाल उपस्थित होतोय। उमेदवारांनी जरी चुकीच्या पद्धतीने उडी मारली तरी त्यांना दुखापत होऊ नये याची काळजी का घेण्यात आली नाही? भरतीच्या पहिल्या दिवसापासून रोज 15 ते 20 जण जखमी होत असताना देखील फायर ब्रिगेड अधिकारी काय करत होते? बेरोजगार तरुणांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? जखमींची एकूण संख्या मीडियापासून का लपवली जात होती? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। ज्या जम्पिंग शीटवर या उमेदवारांची चाचणी घेण्यात आली ती जम्पिंग शीटही आउटडेटेड असल्याचा आरोप मनसेनं केलाय। ज्या जम्पिंग शीट होत्या या आउटडेटेड होत्या। जसं आता पीपीई आहे ना, जो प्रोटेक्शन सेल्फ प्रोटेक्शन सूट आहे तो पण आउटडेटेड आहे, तसंच सेम ह्या आउटडेटेड आहे। तुम्ही चौकशी करा पाहिजे तर जाऊन फायर स्टेशनला। त्या ज्या शीट आहे जम्पिंग शीट आहे आउटडेटेड आहेत आणि ज्या वेळेला ते जम्प केलं त्या 7-8 शीट फाटलेल्या आहेत आणि त्या परत त्या गाडीत ठेवण्यात आल्या, रिपेअर करायला देण्यात आल्या आणि दुसऱ्या शीट आणण्यात आल्या। जम्पिंग शीटवर उडी मारणारे तर जखमी झालेच, शिवाय जम्पिंग सीट पकडणारा अग्निशमन दलाचा मुरलीधर खेडेकर हा कर्मचारीही यात गंभीर जखमी झालाय। स्टँड रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्यामुळे विरोधकांबरोबरच सत्ताधारी शिवसेनेनंही या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरलंय। या जखमींचा संपूर्ण आरोग्याचा खर्च हा मुंबई महानगरपालिकेनेच उचलायला पाहिजे। खऱ्या अर्थाने त्यांना अचानक उड्या मारायला सांगितलेले आहेत की त्यांच्या त्या परीक्षेमध्ये होतं का हेही आम्हाला माहीत नाही। त्याची संपूर्ण सखोल चौकशी करायला आम्ही स्वतःही कमिशनरांबरोबर सांगणार आहोत की याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। प्रशासनाकडून उमेदवारांची योग्य ती सुरक्षा न घेतल्यामुळेच मोठ्या प्रमाणात उमेदवार जखमी झाल्याचं समोर आलंय। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।